नवी मुंबईमध्ये ऑइल आणि सळईची बेधडक चोरी अद्यापही सुरूच आहे। लोकशाही मराठीनं गेल्या आठवड्यात बातमी करताच हा प्रकार थांबला होता। मात्र केवळ 2-4 दिवसातच पुन्हा एकदा या चोरीला बेधडक सुरुवात झाली आहे। कथित रॅकेट हिंदुस्तान ढाब्याच्या मागील परिसरातून कार्यरत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलाय। नवी मुंबई पोलीस आयुक्त कधी आणि केव्हा कारवाई करणार? पैशांचं कलेक्शन करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कर्मचारी असल्याची देखील माहिती आहे। अद्यापही प्रशासनाने मात्र ठोस कारवाई केलेली नाहीच आहे। तेल आणि स्टील चोरीचा व्हिडिओ देखील लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे तेल आणि स्टील चोरी करणाऱ्या या रॅकेटवर कारवाई कधी होणार असा सवाल या ठिकाणी लोकशाही मराठीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येतोय। सूत्रांच्या माहितीनुसार हिंदुस्तान ढाब्यावर या कथित तेल आणि सळ्या माफियांशी संबंधित लोकांची सतत ये-जा असते। या प्रकरणात नसीम इम्तियाज शेख, इम्तियाज अहमद ख्वाजा शेख, सरफराज अयूब खान, जलालुद्दीन साहेब अली खान आणि हजरत अली नसीब खान यांच्यासह काही नावं तक्रारींमध्ये नमूद करण्यात आली आहेत। नवी मुंबई परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध कारभाराविरोधात लोकशाही मराठीने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवाज उठवलेला आहे। मग तो डान्स बारचा मुद्दा असेल, हुक्का पार्लरचा मुद्दा असेल किंवा विविध प्रश्न असतील, नेहमीच खुल्या मांडलेले आहेत। आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे का सळई चोरीचं रॅकेट जे नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये सक्रिय आहे त्यावर गेल्या 8 दिवसापूर्वी कारवाई केलेली होती। लोकशाही मराठीने हा मुद्दा उचलून धरला होता। मात्र पुन्हा आता काही दिवसानंतर पुन्हा हाच रॅकेट जो सक्रिय झालेला आहे आणि खुल्याम सळई चोरी होते आणि असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातोय का या सर्वच गोष्टींना कोणाचा वरदहस्त आहे किंवा या सर्व गोष्टींवर कारवाई का होत नाही आहे किंवा मग हे पुन्हा सुरू होण्यास कोणाची परवानगी घेतली जाते असे प्रश्न उपस्थित केले जातात। आणि जर पाहायला गेलं तर तळोजा येथील हिंदुस्तान ढाब्याच्या मागे हे सळई चोरीचं रॅकेट सक्रिय झालेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे आरोपी आहेत ते वॉन्टेड आहेत। काही आरोपी ज्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना अद्यापही अटक केलेली जात नाही आहे आणि तेच लोक कुठेतरी अवैध कारभार या ठिकाणी सुरू करतात। मग जर लोकशाही मराठीकडे ही माहिती पोहोचत असेल तर मग स्थानिक जे पोलीस प्रशासन आहे, पोलीस आयुक्त असतील किंवा मग तळोजा पोलीस प्रशासन असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती का जात नाही किंवा मग माहिती जाऊन सुद्धा कारवाई होत नाहीये का? आणि जर विचारपूस केली असतं त्यांच्याकडनं असं म्हटलं जातं की फक्त सतत कारवाई केलेली आहे मात्र तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून होत नाही आहे। ठोस अशी कारवाई कधी होणार असे प्रश्न उपस्थित केले जातात। त्या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी देखील सातत्याने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की या ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत मात्र यावर कोणतीही कारवाई सध्या तरी झालेली नाही आहे आणि यापुढे देखील होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो। त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस प्रशासन असेल त्यांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।